जय विठ्ठला पांडुरंगा. बघ रे बाबा, तुझ्या वारीला येते, दरवर्षी येते, तशी आता यंदा बी तुझ्या वारीला येते. माझे एवढं दुखतोय, गुडघं दुखत्या, हातपाय दुखत्या, तर तुमची वारी चुकवत नाही मी. बाय 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 बाय, दिंडीत चालल्यात वय, न सांगताच चालल्यात आम्हाला. अशा कशा जात्यात दिंडीत बघते की मी पण. माझ्या घरदाराचं रक्षण कर, लेकरं बाळाचं रक्षण कर. माझ्या घरातली कामं कोण करायचं? धुणं भांडी पिहूला कोण सांभाळायचं? आणि दिंडीत निघाल्यात, ह्यांना जाण्यापासून अडवावं लागन. रे बाबा, सगळी तयारी केली, हातरा पांघरा घेतल्या, ह्या साडी घेतली आणि पता घेऊन चालल्या आता वारीला. त्या मोबाईल मधनं जरा डोकं काढा बाजूला. तुमची आई तिकडं पंढरपूरला निघाली. काय म्हणले? तुमची आई पंढरपूरला निघाली. अगं जाऊ दे ना मग पंढरपूरला, त्यात काय एवढा? जाऊ दे, मला माहेराला जायचं म्हणलं 10 कारणं गावतात तुम्हाला. अगं पूजा, देवाला तर चालली आणि चांगल्या कामासाठी चालली. विठ्ठलाचं दर्शन होईल, आपल्याला तर जाणं होत नाही. जाऊ दे, नाही चालली तर मग मी पण चालली माझ्या माहेराला. बसा मग, करा तुमचं सगळं धुणं भांडी स्वयंपाक, लेकरं पण सांभाळा. अगं ए पूजा, वेडी झालीस का? एवढी का तनतन करते? अगं आई चालली म्हणून तू पण जाणारस का? एवढं का रागराग करायला लागली? घरची कामं करावं लागतात म्हणून. आज त्या पंढरपूरला गेला तर मी पण माहेरी जाणार, हे फिक्स. काय माहेरी? असं काही याड्याने बोलायला लागली तू? मला माहेराला जाताना तुम्ही पण 10 कारणं देता की माहेराला मला जाऊ देता का? बर, काय करायचं आता? काय नाही, ती अडवायचं त्यांना, पंढरपूरला जाऊ द्यायचं नाही. मी आईला नाही अडवू शकत. काय करायचं ती तूच कर. बरं ठीक आहे, माझ्या पद्धतीने काय करायचं ती मी करते, बघाच तुम्ही आता. चालली रे बाबा तुझ्या वारीला, पाय वारीला. काय अडचण आणू नको बाबा रे, देवा पांडुरंगा. तुम्ही मला सपोर्ट करा. करतो तुला सपोर्ट, पण तू करणार काय? आई गं, माझ्या पोटात दुखतंय. काय झालं? काय झालं? काय झालं? पोटात दुखतंय. काय झालं काय पोटात? अहो, नाटकी करते मी. तुझ्या बापाने इथं छताडा पोट म्हणून ठेवला होता का? पोट खाली या बघ. आई गं, माझ्या पोटात दुखतंय. काय झालं? पोटात दुखतंय. जवळ केला तुमचा, इथं काय मला बघत बसलं? तिकडे जावा की आत्याला बोलवून आणा. अगं पोट दुखतं की तुझं? अहो, मी नाटक करते. काय नाटकी बायला काय बारीक नाटकात भरती होती का? आई गं, आई गं. अगं कुठे चालली? असंच नाही विचारता तू. पंढरपूरला. तू चालली पंढरपूरला, माझी बायको लागली की तिकडे मारायला. काय झालं? अगं कुठं काय झालं? अगं पोटात दुखायला लागले, अंग टाकून द्यायला, मरल ती थोड्या वेळाने. अगं काय? चल बरं, माझ्या सुनाला काय झालं ग बया? चल बघ माझ्या बायकोला काय झालं, बघ इथं. अरे काय झालं माझ्या सुनाला, माझ्या पूजेला काय झालं? पूजा, पोटात दुखतंय. अगं काय झालं तुला? अगं काय झालं तुला? काय झालं? देवा पांडुरंगा, माझ्या सुनाला बरं वाटू दे रे बाबा, नाही काय होऊन देऊ नको तिला. अगं काय झालं? काय झालं? काय झालं? त्या झेंड्याचा जाळ गेला त्याचा, त्याला तरी बघा, नाही तर मला तरी बघा. या ती झेंडा ती बरं इकडं, बघू इकडं. देवा पांडुरंगा, तुझ्या वारीला इच्छा होती, माझ्या सुनाच्या पोटात दुखतोय, नको रे अडथळा आणून दुखायचं राहू दे तुझ्या पोटात. तुम्हाला आता जाऊन जमणारच नाही, इथंच थांबावं लागणार आहे. माझी पंढरीची वारी राहते की मग जायची. अगं आहे, तुला पंढरपूर महत्वाचं का माझी बायको महत्वाची? या आहे थोडा कोरा चहा करू आणि म्हणजे तिला बरं वाटत. बरं बरं बरं, जाते जाते. मग जा की, लिंबू टाकून चहा करा. ए आता गेली की कवर बोंबलती, किती नाटक करते.
तुमच्यानी तर नाही काय होत. असं नाटक करावं लागतंय. अगं पूजा, ते तुला जमतं नाटक करायला, पण हे चुकीचं आहे. ही चुकीचं आहे का बरोबर आहे तुम्हाला काय माहिती. थांबा गा बसा. काय माझं तोंड बघत बसलंय. जावा चहाचं बघा. पंढरपूरला जाण्यापासून कसं थांबवलं आत्यांना मी. यंदाच्या वाढलेलं नाही वाटतं मला येणं होत. सुनाच्या पोटातलं दुखायला लागलंय. मला माफ करतो. इथनं दर्शन घेते मी तुझं. अजून अगं आई, अगं तू अजून इथं काय करते देवाऱ्या पुढे? चहा करायला नाही गेली? अरे वाढ चुकली यंदा म्हणून विठ्ठल माझा रुसलाय म्हणून त्याला विनंती करते, पाया पडते. काय घेते येणवण्या करत बसली तिकडे, पूजा मारायला लागली. चल बरं उठ चहा कर जा. बरोबर. माझा देव विठुराया कधी भेटल मला, माझा देव विठुराया कधी भेटल मला, माझा देव विठुराया कधी भेटल मला, माझा देव विठुराया कधी भेटल मला. अगं पूजा, अगं झोप की, आता 12 वाजत आलाय की. हा अहो पायच दुखतेत या. आता काय मग ऐकणं चोळून घ्यायच्यात का पाय? चोळलं तर बरं झालं. काय बिन लाजावणी बोलती, चोळ तर बरं झालं. लाजबीज वाटते का नाही? एवढं कुठं आते असतं का? ही नाटक मला असंच 8 दिवस चालू ठेवावं लागेल. मी उद्या नीटपीट झाली म्हणजे उद्या जायला बसलेत पंढरपूरला. कोण? आत्या. आत्या वय? मग आता वारी होस तर असंच का? असंच आता 8 दिवस चालू राहू द्यावं लागेल. काय नाटकी बायको इला का? तुझं डोकं तुझ्याच पशी. झोपतो मी जाग रातभर वटवागुळ सारखे. तुझ्या पापीदारात मला बाकी देवा विठ्ठला पांडुरंगा, तुझ्या वारीला इच्छा होतं पण काय वारी तुझी पूर्ण झाली नाही. सुनाच्या पोटात दुखत होतं त्याच्यामुळे वारी राहिली तुझी. कर बाबा मला माफ. तुझं इथनं दर्शन घेते, गरम दूध पाहून घे पाठी. आत्या, आत्या. तू इथं कसं काय एवढं रातचं? अहो तुम्हाला दिंडीत जावा. दिंडीत? नाही आणि तुझं तर पोटात दुखत होतं की. माझ्या पोटात दुखायचं राहिलं. काय चमत्कार झाला ही. आता मला दिंडीत लावती या. आणि जावा, तुमची खरी गरज तिथं आहे दिंडीमध्ये. पांडू काय म्हणी का? त्यांनी नाहीत काय म्हणत, झोपलेत त्यांनी. आता जावा तुम्ही. मी त्याला विचारून येते की. नको, जावा तुम्ही, मी बघते. काय सांगायचं देवाचा चमत्कार विठ्ठलाचा. खरी यंदा वारी माझी होती पूर्ण. विठ्ठल 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 विठ्ठल.
काय अचानक 7:30 लागली कुणास ठाऊक माग पोरगी बी रडायला लागली आणि ह्यांचं बी डोकं लय दुखायला लागले. तेल टाकून जरा थोडं दाब. इकडं करा डोकं. चोळ. काय माहिती अचानक दुखायला लागलाय. नाही काय होत तुझ्या. माझं बी अंग दुखतंय. आता तुम्ही इथं आहे तू अचानक एवढं राहतेस का? अरे तुमचं लय दुखतंय हिवाळ्याला आवाज आला म्हणून मी आले तुमच्याविषयी. अगं लय डोकं दुखतंय. अगं कस काय काय झालं डोक्याला? डोकंच लय. आगाय माझं डोकं राहिलं. अगं कस काय बरं अचानकच राहिलं. आत्या सगळीकडे बघितलं कुठं गेलं काय माहिती. आत्या आत्या होय वा. अहो आत्याच नाही तर मी सगळीकडे शोधलं. किचन मध्ये शोधलं, रूम मध्ये शोधलं, हॉल मध्ये, बाथरूम मध्ये, सगळीकडे बघितलं कुठंच नाही आत्या. अगं असेल की तिथं बघ की. हा एवढं काय भितड पडल्यावर नेलं की अंगावर पडली माझ्या. झोप होती बघ असं नाही तिथं. अयो मी तर सगळीकडे बघितलं कुठंच नाही ना आत्या. आत्या माझ्या लय पोटात दुखतं एवढं धुवा की. आत्या तुम्ही का बसलाय? कपडे कोण धुणार? धुली. धुली बया सगळीच कपडे धुली की. आत्या तेवढी थोडी भांडी तेवढी बी घ्या घासून मग. हो घासती की. आत्या ही बघा थोडीच भांडी इथं मी घासली असती पण माझ्या लय पोटात दुखतय. बरोबर घासती. मी आले त्यांना उठवून. आत्या थोडा चहा ठेवावा. भांडी घासली होय. हो अहो मी फक्त त्यांच्या रूम मधनं जाऊनच आली. किती मोठी भांडी घासली. काहीतरी भानगडे यांना सांगावंच लागते. होय हो मला संशय येतोय आत्यांवर. का ग काय झालं? अहो इतकी मोठी भांडी होती लगेच डोळं झाकूस तर घासली. आहे ना. आणि धुणं दिलं धुण्याचा पण मोठा ढिगारा होता. डोळं झाकूस तर धुणं पण धुवून टाकलं. मला पण म्हणजे आईवर संशय येतोय बरं का. म्हणजे त्या दिवशी नव्हतं का माझं डोकं दुखत. आईने फक्त डोक्यावर हात ठेवला. एवढं मोठं डोकं फानफान करणार लगेच राहिला ग. म्हणजे असं झटक्यातच. मला तर वाटतं ती आपल्या आईच नाही अगं. तुला काय वाटतंय?
मला बी वाटतंय. विठ्ठल 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 जय आई! विठ्ठल. आई! कार खरं सांगा कोण आहे तुम्ही? अरे बाळा मीच तुमची आई आहे. नाही नाही, तुम्ही माझी आई असूच शकत नाही. कारण बघता क्षणी एका चुटकीमध्ये झाडून काढणं, चुटकीमध्ये भांडी साफसफाई करणं म्हणजे ही काय साधारण व्यक्तीची गोष्ट नाहीये. आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला की लगेच माझं डोकं राहिलं. ह्याचा अर्थ काय समजायचा? तुम्ही माझी आई असूच शकत नाही. काय ग पूजा? आत्या असू शकत नाहीत. कोण आहे खरं सांगा. तुम्ही खरं सांगा. मी साहेब बाळा तुमची आई. कोरोना मी आली बघ. आई तू? आत्या तुम्ही? पूजा आई इथे तर मग हिथं. आई अगं आई. अरे एवढं घाबराय काय झालं? अगं तू इथं म्हणलं. अरे मी वारीला 8 दिवस झाले गेलेली. काय झालं एवढं घाबराय तुम्हाला? आणि पोरं कुठे? पोराला खाय आणलं द्यायचं या. पोरं आहेत आतमध्ये पण. आई तू खरंच 8 दिवस पंढरपूरला होती? हा तुझीच बायको आलती उठवाय मला. मला म्हणली की आत्या मला बरं वाटतं आता जाऊ पंढरपूरला. त्यांनी सांगितलं की आईला जाऊ दे म्हणून. काय झालं एवढं घाबरायला? काय ना तू झेंडा तिकडं. काय पण सुखाच राहा. हाय आमचं चुकलं अगं. काय झालं पण? अगं तू इथे म्हणल्यावर काय नाही आमचं चुकलं. आम्हाला फक्त माफ कर. बरं 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 असू दे असू दे असू दे. हा. बरं जातो आलो आम्ही. पूजा आई तर 8 दिवस झालं पंढरपुरात होती. मग आपल्या बरोबर जी होती ती कोण साक्षात रुक्मिणी होती की काय? अयो आईच्या रुक्मिणी. मी तर लय राबून घेतली. धुणं धुलं, भांडी घासून घेतली. अयो देव माफ करण का मला? हे बघ पूजा, देवाने आपल्याला धडा शिकवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात बघ. खरंच आपण लय मूर्ख आहे. अगं पंढरपूरच्या वाऱ्याला जायला अडवायलाच नव्हतं पायता यायला. सगळं तुझ्यामुळे झालंय. इथून पुढं अजिबात अडवायचं नाही. तर मी तुला सांगत होतो. चुकलं रे देवा, चुकलं चुकलं चुकलं. माफ कर देवा माफ.